नमस्कार मित्रांनो, CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024 पब्लिक नोटीस ऑफिशियल नोटिफिकेशन दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी CTETच्या ऑफिशियल वेबसाईट ctet.nic.in वर पब्लिश करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी तर ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जी CTET आहे ती वर्षातून दोनदा घेण्यात येते. एकदा असते जुलै महिन्यामध्ये, एकदा असते डिसेंबर महिन्यामध्ये. ह्या वर्षीची जुलै महिन्याची एक्झाम झालेली आहे. आता ह्या वर्षीची शेवटची एक्झाम डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे. ठीक आहे, वर्षातून दोनदा. आता हे दुसरे एक्झामचं नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, दिनांक 13/9/2024 सार्वजनिक नोटीस. हे पब्लिक नोटिफिकेशन आहे. हे इंग्रजीमधून सुद्धा अवेलेबल आहे वरच्या साईडला. ठीक आहे, आता आपण इंग्रजीमधले तर पब्लिक नोटिफिकेशन पाहतोच. आज आपण हिंदीतलं नोटिफिकेशन वाचूया. ठीक आहे, आता थोडी हिंदी मला अवघड जाणार आहे, तरी वाचूया. काय लिहिले सार्वजनिक नोटीसमध्ये? हां, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, म्हणजे त्याला आपण शॉर्टकटमध्ये CBSE म्हणतो, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन म्हणतो. दिनांक 1 दिसंबर 2024 रविवार पेपर 1 और पेपर 2 को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET का 20वां संस्करण आयोजित करेगा. ठीक आहे, तर CBSE 1 दिसंबर 2024 रोजी रविवारी पेपर 1 आणि पेपर 2 CTET परीक्षेचं आयोजित करणार आहे. आणि ही CTET जी आहे ती 20व्या नंबरची CTET असणार आहे. म्हणजे आतापर्यंत 19 CTET एक्झाम झालेली आहे आणि 20वी CTET एक्झाम आहे. आपल्याला आकडे सांगितलेले आहेत पुढे. यह परीक्षा देश भर के 136 शहरों में 20 भाषाओं में आयोजित की जाएगी. ठीक आहे, तुम्हाला तर माहिती आहे आता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीलाही भाषा असतात, 2 लँग्वेज असतात. तर CTETनं काय केलेलं आहे, पेपर 1 आणि पेपर 2ला तुम्हाला 20 भाषा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्यांच्या लिस्टमध्ये 20 भाषा आहेत. त्या 20 भाषापैकी कोणत्याही 2 भाषा तुम्ही पेपर 1ला निवडायचं आहे आणि कोणत्याही 2 भाषा तुम्ही पेपर 2ला निवडायचं आहे. ठीक आहे, पेपर 1लाही सेम 2 भाषा निवडू शकता, पेपर 2ला बी त्याच पेपर 1च्याच सेम भाषा तुम्ही पेपर 2लाही निवडू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, शक्यतोवर आपण काय करतो, जी प्रथम भाषा असते, फर्स्ट लँग्वेज असते, ती आपली मातृभाषा घेतो. आणि आता महाराष्ट्राची मातृभाषा आपली आहे मराठी, तर मराठी अवेलेबल आहे CTETमध्ये. मग फर्स्ट लँग्वेज आपण मराठी घेतो. सेकंड लँग्वेजला आपल्याला इतर 19 लँग्वेज तिथं दिसतात स्क्रीनवर. मग त्या 19 लँग्वेजपैकी तुम्हाला जी योग्य वाटते किंवा करिअर ध्यानात घेऊन, तुमचं टीचिंग करिअर ध्यानात देऊन तुम्हाला कोणत्या विषयामध्ये तुम्हाला चांगलं शिकवता येते किंवा CTET एक्झाम तुम्ही सेकंड कोणता विषय घेतल्यानं तुम्ही व्यवस्थित पास होचाल, असं तुम्ही सेकंड लँग्वेज निवडायची आहे. काही लोक सेकंड लँग्वेज हिंदी निवडतील, काही इंग्रजी निवडतील. ते आपल्या तुमच्या स्वतःच्या मनावर आहे आणि तुमच्या काठिण्य पातळीनुसार आहे. तुम्हाला कोणती अवघड जाते ती निवडू नका, सोपी निवडू शकता. किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीजनुसार इंग्रजीला करिअर ऑपॉर्च्युनिटीज अधिक आहेत वाटलं तर इंग्रजी निवडा, हिंदीला अधिक वाटलं तर हिंदी निवडा. सर्वस्वी तुमच्या मनावर आहे सेकंड लँग्वेज. ठीक आहे, आणि बाकीचे पेपर तर कंपल्सरी असतात पेपर 1ला आणि पेपर 2ला तुम्हाला ऑप्शनल असतो. सायन्सवाल्यांसाठी मॅथ अँड सायन्स ग्रुप असतो आणि आर्ट्सवाल्यांसाठी सोशल सायन्स ग्रुप असतो. ठीक आहे, ते तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचं क्वालिफिकेशन वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्रीनवर येऊन जाईल. तर पुढे हां, आणि हे 136 भारतातील शहरामध्ये
CTTचं आयोजन केलं जाणार आहे. ॲट अ टाईम, एकाच वेळेला. ठीक आहे, ॲट द सेम टाईम एकाच वेळेला पूर्ण भारतामध्ये 1 डिसेंबर 2024 रविवारी 136 शहरामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आता ही एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे 136 शहरामध्ये. ह्याचा मतलब काय आहे की ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ठीक आहे, ह्याच्यात असा ऑफलाईन काही उल्लेख केलेला नाही त्यांनी, परंतु एकाच दिवशी परीक्षा होणार आहे म्हणजे की ते ऑफलाईनच असते, ऑनलाईन असणार नाही. आणि जर ऑनलाईन असती तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT सांगितलं असतं त्यानं आपल्याला. इथं ऑनलाईनचा उल्लेख केलेला नाही. याचा मतलब ही जी डिसेंबर 2024मध्ये होणारी एक्झाम CTTची ऑफलाईन OMR शीटवर पेन आणि पेपर मोडने होणार आहे. ठीक आहे, आणि पुन्हा भविष्यात काही नोटिफिकेशनमध्ये काही चेंज झालं आणि ते नोटिफिकेशन आलं तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवतोच. ओके, तर पुढचा पॉइंट घेऊया. यदि कुछ शहरों में अभ्यर्थियों की संख्या अधिक होती है तो परीक्षा 30 नवंबर 2024 को भी आयोजित की जा सकती है. ठीक आहे, जर मोठ्या प्रमाणामध्ये काही शहरामध्ये जर विद्यार्थ्यांनी सेंटर दिलं असेल, एक्झाम सेंटर, आणि तिथं त्यांचं समायोजन होऊ शकणार गेलं तर एक दिवस अगोदरसुद्धा त्यांना परीक्षा घेण्यात येऊ शकते त्यांची. एक दिवस अगोदर, याचा मतलब 30 नोव्हेंबर 2024ला सुद्धा त्यांची काही लोकांची परीक्षा घेतली जाऊ शकते. काहींची 30 नोव्हेंबरला घेण्यात येईल आणि बाकीच्या सगळ्यांची 1 डिसेंबरला घेण्यात येईल. ठीक आहे, ह्याचा मतलब 30 नोव्हेंबर 2024 हा दिवस रिझर्व ठेवण्यात आलेला आहे जास्त संख्या झाली विद्यार्थ्यांची तर. नाहीतर एकच तारीख असणार आहे 1 डिसेंबर 2024. हॉल तिकीटवर येते, काळजी करायचं नाही. ठीक आहे, पुढे परीक्षा पाठ्यक्रम, भाषा, पात्रता मानदंड, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर और महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही CTT की आधिकारिक वेबसाइट ctt.nic.in पर उपलब्ध होगा. और इच्छुक उम्मीदवारों से अनुरोध है कि केवल उपरोक्त वेबसाइट से ही बुलेटिन डाउनलोड करें और आवेदन करने से पहले उसे ध्यान से पढ़ें. ठीक आहे, आता हे 13 सप्टेंबर 2024चं नोटिफिकेशन आहे. त्याच्यामुळं परीक्षा, पाठ्यक्रम, भाषा, पात्रता मानदंड म्हणजे कट ऑफ, परीक्षा फीस, सेंटर, एक्झाम सेंटर, ही सर्वच माहिती तुम्हाला ctt.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवरच इन्फॉर्मेशन बुलेटिन डिसेंबर 2024मध्ये तुम्हाला डाउनलोड करून त्या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला सर्व माहिती वाचण्यास मिळणार आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. प्रॉस्पेक्टस डिसेंबर 2024 किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन डिसेंबर 2024 एक्झाम ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. ती डिटेल वाचायचं आहे. त्याच्यामध्ये भाषा 1, भाषा 2, किती भाषा अवेलेबल आहेत, तुमचं क्वालिफिकेशन काय काय असणार आहे, पेपर 1ला अपियर होण्याकरता, पेपर 2ला अपियर होण्याकरता, ऑप्शनल पेपरला अपियर का होण्याकरता शुल्क किती असणार आहे, एका पेपरला किती असणार आहे, दोन्ही पेपरला किती असणार आहे, फक्त दुसऱ्या पेपरला किती असणार आहे, फक्त पहिल्या पेपरला किती असणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे ctt.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर इन्फॉर्मेशन बुलेटिन डिसेंबर 2024वर क्लिक केल्यानंतर जी PDF डाउनलोड होईल त्या PDFमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते सर्वांनीच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर ते इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून पूर्ण वाचन करणं आवश्यक आहे. ते पूर्ण वाचल्यानंतरच तुमच्या सर्व शंकांचं समाधान होऊन जाईल. ठीक आहे, पुढचा पॉईंट. इच्छुक उम्मीदवारों को केवल CTT वेबसाइट ctt.nic.in के माध्यम से ही ऑनलाइन आवेदन करना होगा. ऑनलाइन ॲप्लिकेशन करणं चालू झालेलं आहे ऑलरेडी. जर तुम्हाला CTT डिसेंबर 2024 परीक्षा द्यायची असेल तर ctt.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्ही तिथं ऑनलाइन ॲप्लिकेशन भरू शकता, सबमिट करू शकता. पुढे ऑनलाइन आवेदन प्रक्रिया 17 सितंबर 2024 से शुरू होगी. ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 16 अक्टोबर 2024 रात्री 11:59 PM पर्यंत. हे नोटिफिकेशन 13 सप्टेंबर 2024चं आहे आणि आज दिनांक आहे 18 सप्टेंबर 2024.
ठीक आहे. तर ऑफिशियल नोटिफिकेशननुसार 17 सप्टेंबर 2024 पासून CTT ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून फीस भरून सबमिट करू शकता. ठीक आहे. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 16 ऑक्टोबर 2024. ठीक आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 16 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 PM पर्यंत. ठीक आहे मित्रांनो. तर इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून सर्व माहिती वाचून आणि यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहून की फॉर्म भरताना काय काय तुम्हाला ध्यान ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते सगळं बघून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता आणि अभ्यासाला लागू शकता. टाईम कमी दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. म्हणजे आता जवळपास सप्टेंबर अर्ध्याच्या वरी संपलेला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर जवळपास 2.5 महिन्याचाच टाईम दिलेला आहे जवळपास कमी जास्त. तर 2.5 महिन्यामध्ये तुम्ही प्रचंड अभ्यास करून तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 पास व्हावा असं माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. तुम्हीसुद्धा रात्रंदिवस अभ्यास करणं भाग आहे आपल्याला. शिक्षक बनायचे म्हणलं तर अशा परीक्षा पास होणं आपल्याला कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त जागा 1ली ते 8वीपर्यंतच निघतात महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर 1ली ते 8वीपर्यंतच्या जागा जास्त निघतात. आणि 1ली ते 8वीपर्यंत CTT किंवा TET दोन्हीपैकी एक पास होणं तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी प्रचंड अभ्यास करायचा आहे आणि ह्या परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. तसेच ह्याच्यासोबतच महा TET 2024चं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. महा TETचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरणं आवश्यक आहे. दोन्ही परीक्षा द्यायचं. हां ठीक आहे. आता काही म्हणतील लोक की CTT जी असते ती जर मराठी लँग्वेज सोडली तर बाकी आणि इंग्रजी लँग्वेज सोडलं तर बाकी जो पेपर असतो ड्युअल लँग्वेजमध्ये असतो. एकतर ती असते हिंदी किंवा इंग्रजीमध्ये. ठीक आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न आणि उत्तर असतात तिथं. तर मग त्याची वेगळी तयारी करावी लागते. CTTची बरोबर आहे. CTTची वेगळी तयारी करावी लागते कारण ती मराठीसारखी आपली मातृभाषा नाही. ती कितीही केलं तर ती हिंदी आहे. इंग्रजीमधून इंग्रजी आणि हिंदीमध्ये असणार आहे. थोडंसं अवघड जाणारच आहे. त्याच्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी एका परीक्षेचा अभ्यास एका परीक्षेचा करा. बरं फॉर्म दोन्ही परीक्षेचा भरा हे ध्यानात ठेवा. फॉर्म दोन्ही परीक्षेचा भरा आणि अभ्यास कोणत्याही एका परीक्षेचाच करा. 2-2 परीक्षेचा अभ्यास होणार नाही. आणि सिलेबस असं काही पूर्णपणे सिमिलर नाही. प्रश्नसुद्धा सिमिलर येत नाहीत. CTTचे प्रश्न वेगळे असतात आणि TETचे प्रश्न वेगळे असतात. TETचे प्रश्न 1ली ते 10वीपर्यंतच्या किंवा 1ली ते 12वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. आणि CTETमध्ये जे असतात ती कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पनेवर आधारित प्रश्न असतात की तुम्ही विद्यार्थ्यांना सायन्स कसे शिकवाल, इतिहास कसे शिकवाल, टीचर परिसर अभ्यास शिकवत आहेत आणि त्याला ही संकल्पना स्पष्ट करायची आहे तर ते कोणत्या पद्धतीचा उपयोग करतील असे कन्सेप्च्युअल संकल्पनात्मक ही असतं त्यांचं परीक्षा पद्धती असते. त्याच्यामुळं थोडंसं वेगळं असतं पेपर CTTचा. पूर्णपणे वेगळा असत नाही थोडंसं. त्याच्यासाठी दोन्हीपैकी एकाच परीक्षेची तयारी करा. दोन्ही परीक्षेला जवळपास 2 ते 2.5 महिन्याचाच टाईम शिल्लक आहे. त्याच्यापैकी गोंधळून जायची गरज नाही. कोणतीही एका एक्झामची तयारी करा. फुल तयारी करा. आणि फॉर्म मात्र दोन्ही एक्झामचे भरायचं आहे. काही लय पैसे नाही. 1000, 1200, 1500 रुपये. आता कुठल्याही एक्झामला पैसे कमी राहिले नाहीत. त्याच्यापैकी दोन्ही भरा. दोन्ही फॉर्म भरा. तयारी एकाची करा. ठीक आहे. निघाला तर निघून जाईल एखादी पेपर. ओके. कारण आपण इतरही वेळेला आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो. काही प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना. त्याच्यासाठी ज्यांनी ऑलरेडी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ज्यांच्याकडे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे अर्हता आहे त्यांनी दोन्ही फॉर्म भरायचे आणि एकाची तयारी करायची. ठीक आहे मित्रांनो. सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे. व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्री नातेवाईकांपर्यंत शेअर करा. लवकरात लवकर ऑनलाईन ॲप्लिकेशन करून सबमिट करा. परीक्षेची तयारी जोरदार चालू असू द्या. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.